तुम्ही कधी या गावाकडच्या पद्धतीने गावरान पद्धतीचे झणझणीत कटाची आमटी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग अगदी सुगंधानेच खावीशी वाटेल व पोट भरेल पण मन भरणार नाही एवढी ही सुंदर टेस्टी बनते. त्यासाठी आपल्याला इथे 2 ते 3 कांदे घेतलेले आहे, खसखस, सुकं खोबरं, धने, लाल मिरच्या, लसूण, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला, आलंसुद्धा आपण येथे घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये हे जे मसाल्याचे पदार्थ घेतले आहेत हे थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम आपण कांदा छान असा काळा होईपर्यंत भाजून घेतला आहे. त्यानंतर सुकं खोबरं 1 वाटी जे घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजून झालं की त्यामध्येच खसखस, लाल मिरची, धने, लसूण, आलं सर्व टाकून छान असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता त्यामध्येच थोडीशी मूठभर कोथिंबीर टाकून सर्वात शेवटी कोथिंबीर भाजून घ्यायची आहे. हा मसाला थंड व्हायला ठेवू द्यायचा आहे. आता एका वाटीमध्ये आपण खोबरं, आलं, लसूण ठेवलं होतं ते बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं. आता हा मसाला देखील थंड झालेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा करून टाकून घेऊया. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट आपली मसाल्याची रेडी आहे. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये खोबरं, आलं, लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे टाकून फ्राय करायचे. आता हे सर्व फ्राय झाले की यामध्ये पावडर मसालेसुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यामध्ये धना जिरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला आणि लाल तिखट टाकलं. ह्याला छान अशी फोडणी दिली की यामध्येच मसाल्याची पेस्ट तयार केलेली टाकून तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. आता ह्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये 1.5 ते 2 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ते 2 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपण जी पुरणासाठी डाळ शिजवतो त्याचं पाणी म्हणजे कटाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे 2 वाट्या पाणी मी येथे टाकून घेतलेलं आहे. आता पुन्हा याला 1 ते 2 उकळ्या काढून घ्यायच्या आहे आणि आपली चटकदार, चमचमीत आणि झणझणीत कटाची आमटी बनून तयार आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.